जेवणाची चव दुप्पट वाढवणारे, जेवताना तोंडी लावायला तयार केलेली ही वर्षभर टिकणारी मिरचीची सांडगे आज आपण इथे सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत। अगदी कुणीही तयार करू शकेल आणि कुठलाही मसाला न वापरता घरच्या साहित्यामध्ये आज इथे आपण खुसखुशीत कुरकुरीत अशा मिरचीची सांडगी तयार करणार आहोत। याला आपण दही मिरची सुद्धा म्हणतो। तर आपण हे वर्षभर स्टोर करून ठेवू शकतो। त्यासाठी मी इथे पाव किलो एवढी मिरची घेतलेली आहे। अशा प्रकारची जाड फुलाची मिरची घ्यायची आहे आपल्याला आणि ही छान स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे, म्हणजे पूर्णपणे कोरड्या करून घ्यायची आहे कापडामध्ये। यासाठी इथे 1 चमचा एवढं जिरं, 1 चमचा एवढं धने, पाव चमचापेक्षा कमी ओवा घातलेला आहे, पाव चमचापेक्षा कमी इथे मेथीदाणे घातलेले आहे। याची आपल्याला इथे जाडसर अशी भरड तयार करून घ्यायची आहे। आता इथे मी पाव किलोपेक्षा कमी दही घेतलेला आहे। दही आंबट घ्यायचं आहे। त्यामध्ये जो मसाला तयार केलेला आहे आपण तो जिऱ्याचा तो घालायचा आहे आणि इथे मीठ घालायचं आहे। 1.5 ते 2 चमचे मीठ थोडं जास्त घालायचं आहे आणि आता आपल्याला रईच्या मदतीने किंवा विस्करनी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिरची आपल्याला अशा पद्धतीने चाकूच्या मदतीने आपल्याला उभा काप देऊन कापून घ्यायचा आहे, म्हणजे त्यामध्ये मसाला व्यवस्थित भरता यावा यासाठी आपल्याला अशा पद्धतीने सर्व मिरच्या कापून घेतलेल्या आहे। यानंतर इथे या मिरच्यांमध्ये आपल्याला जो मसाला दह्यापासून जो तयार केलेला आहे दह्यामध्ये टाकून तो अशा पद्धतीने भरून घ्यायचा आहे आणि अशा खोलगट भांड्यामध्ये ठेवायचा आहे। इथे 1 ते 2 दिवस आपण या पूर्ण मिरच्या भिजत ठेवायच्या आहे दह्यामध्ये। 1-2 दिवस या मिरच्या छान यामध्ये भिजल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची मिक्स करून घ्यायची आहे। मध्ये मध्ये आपल्याला मिक्स करत राहायचे आहे। नंतर अशा प्रकारच्या ताटात आपल्याला मिरच्या अशा एक एक करून व्यवस्थित इथे वाळत ठेवायची आहे, म्हणजे ताटामध्ये पसरवून घ्यायची आहे की जेणेकरून या उन्हामध्ये छान वाळवून घ्यायची आहे। इथे मी 2 दिवस मिरच्या छान वाळवून घेतलेल्या आहे। उन्हामध्ये कडक उन्हामध्ये आपल्याला वाळवून घ्यायच्या आहे। वाळल्यानंतर मिरच्या बघा छान अशा खडंग वाळलेल्या आहेत। आता या पूर्ण मिरच्या आपल्याला एका डब्यामध्ये भरून ठेवू शकतो। आता इथे बघा मी मिरची तुम्हाला वाळलेली तळून दाखवते। अगदी थोड्या तेलामध्ये सुद्धा खूप छान अशा मिरच्या तळल्या जातात। इतक्या छान मिरच्या झाल्या आहे की घरभर याचा तळल्यानंतर सुगंध येतो। अगदी सुगंधानेच खावीशी वाटणारी ही दही मिरची तुम्ही नक्की तयार करून बघा, जेवणाची नक्कीच दुप्पट चव वाढवतं। तर अशा प्रकारे हे फोडणीच्या वरणासोबत, खिचडीसोबत, बेसनसोबत, पिठलं भाकरीसोबत चवीला अप्रतिम लागते। तर या पद्धतीने तुम्ही ही मिरचीची सांडगी किंवा दही मिरची बनवून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। पहिल्याच प्रयत्नात उत्तम चवीची अशी ही दही मिरची तयार होते। तर नक्कीच तुम्ही ही मिरचीची रेसिपी करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।